तवा आलू सँडविच करायचं आहे. त्यासाठी पहिल्यांदा चटणी, मिक्सरचं छोटं भांडं घेऊन त्यामध्ये कोथिंबीर टाकायची, त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या टाकायच्या, त्यानंतर 1 इंच आलं टाकायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि त्यामध्ये अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. अगदी बारीक अशी पेस्ट तयार करायची. त्यानंतर गॅसवर पॅन ठेवून त्यामध्ये तेल ओतवायचं आणि अर्धा पाव चमचा जिरे टाकून चांगलं तडतडून द्यायचं. 1 बारीक चिरलेला कांदा टाकायचा, तोही परतून घ्यायचा. फक्त त्याचा कच्चा पण जाईल इथपर्यंत परतायचे. त्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हिंग टाकायचा आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आणि पाव चमचा गरम मसाला. ते सर्व मिक्स करून घ्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकून परतून घ्यायचं. आता परतल्यानंतर त्यामध्ये बॉईल केलेले 4 बटाटे किसून घेतलेले तेही त्यामध्ये टाकून घ्यायचे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे. आता परतल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. आता आपल्याला सँडविच बनवायचे. 2 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत. त्यावर पहिल्यांदा आपण जी चटणी हिरवी बनवलेली आहे ती टाकून घ्यायची, लावून घ्यायची सर्व ब्रेडला. त्याच्यानंतर त्यामध्ये आपण बटाट्याची भाजी केली तेही ब्रेड स्लाइसला लावून घ्यायचं. हे बघा अशा पद्धतीने लावून घ्यायचं आणि आता त्याच्यावर पातळ असे गोल आकाराचे चकत्या कांद्याच्या, टोमॅटोच्या आणि काकडीच्या केलेल्या आहेत तेही ठेवून द्यायचं. दुसऱ्या स्लाइसला परत हिरवी चटणी लावून तव्यात तूप नाहीतर तेल बटर टाकून त्याच्यावर झाकून ठेवून एक साईड चांगली खरपूस अशी तळून घ्यायची आणि दुसरी साईड मग परत वर झाकण लावून सँडविच तयार करून घ्यायचं. अगदी ब्राऊन कलर आलेला आहे. इतके मस्त झालेले सँडविच खरपूस. आता हे सँडविचमध्ये असं कट करायचं. हे बघा किती सुंदर झालेलं आहे आपलं सँडविच. अगदी तुम्ही अशाच पद्धतीने करा. धन्यवाद.